राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये जाणार नाहीत असं बाळा नांदगावकर यांनी म्हटले। दसऱ्याला उद्धव ठाकरे आणि गुढीपाडव्याला राज ठाकरे यांचा स्वतंत्र मेळावा होतो असं नांदगावकर म्हणाले। कुणी कुणाच्या स्टेजवर जाईल असं मला वाटत नाही असंही नांदगावकर यांनी म्हटले। असं वाटतं की बघा त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो। आणि तुम्हाला माहिती आहे की आमचा पक्ष झाल्यापासून आम्ही सुद्धा गुढीपाडव्याला मेळावा घेतो। त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल। जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो। त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण ते स्टेजवर येणार का, मला तसं काय झालेलं दिसत नाही। दोन ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणता? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते। आणि मी मित्र आहे, मी मित्र आहे। आज शिवसेनेची पण आहे। बघा, पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये। तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया निवडणुका आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या बैठका घ्याव्या लागतील। पण त्याच्यात युतीच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताच आहात आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात, त्यामुळे साधिक त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल। परंतु तशी काही, कारण मी हजर नव्हतो। परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे। मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहेत आणि त्याच्यामुळे, परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही, काय करायचं काय नाही करायचं। पण चर्चा चालू आहेत एवढं मात्र निश्चित आहे, पण या विषयावरती काही चर्चा